नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील नांदूर खंदरमाळ येथील अनाथांची माऊली म्हणून ओळख असलेल्या माजी जिल्हा परिषद सदस्य सुनंदाताई गहिनाजी भागवत यांचा 78वा अभिष्ट चिंतन सोहळा नुकताच संपन्न झाला. या खास सोहळ्याचं आयोजन सुनंदाताई भागवत यांच्या माजी विद्यार्थिनींनी केलेलं होतं. आपल्या आईचं अभिष्ट चिंतन करायचं म्हटल्यावर विद्यार्थिनींनी खास तयारी केलेली होती. या सोहळ्यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी देखील उपस्थिती दर्शवलेली होती. तसेच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सुनंदाताई भागवत यांची भेट घेऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी उपसरपंच सुभाष डोंगरे, संतोष टावरे, माजी सरपंच बाबाजी मोरे उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासून अनाथांची माऊली सुनंदाताई भागवत नांदूर येथे मुलींचे वसतिगृह चालवत आहेत. या माध्यमातून त्यांनी अनेक अनाथ मुलींना आधार देत त्यांच्या शिक्षणापासून ते लग्नापर्यंत त्यांचा सांभाळ केलाय. आजही त्यांच्याकडे विविध ठिकाणांहून मुली वसतिगृहात आहेत. त्यामुळे सुनंदाताई भागवत या मुलींच्या आई बनल्या आहेत. त्यांच्या वसतिगृहातील अनेक मुलींचं कल्याण देखील झालंय, कारण तसे संसार सुनंदाताई भागवत यांनी मुलींना दिली आहे. त्यामुळे सुनंदाताई भागवत यांना शेकडो पुरस्कार देखील मिळालेत. याच वसतिगृहातील माजी विद्यार्थिनींनी आपल्या आईचा म्हणजे सुनंदाताई भागवत यांचा 78वा अभिष्ट चिंतन सोहळा करण्याचं ठरवलं. त्यासाठी अक्षरशः वसतिगृहाची सजावट करण्यात आलेली होती. अभिष्ट चिंतन सोहळा साजरा करताना प्रत्येक मुलींच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. मात्र आजपर्यंत सुनंदाताईंचा असा वाढदिवस कधीही साजरा केला गेला नाही. त्यामुळेच यावेळी एक भावूक वातावरण बघायला मिळालंय. या अभिष्ट चिंतन सोहळ्यानंतर माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे आणि अनाथांची माऊली सुनंदाताई भागवत यांच्याशी DS न्यूज 24 ने संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेतली. बघूयात. अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील पठारी भागामध्ये असणारं नांदूर खंदरमाळ ह्या गावच्या आमच्या सर्वांच्या भगिनी, आमच्या ननंद तीर्थरूप सुनंदाताई अहिल्याजी गहिनाजी भागवत यांचा आज 78वा वाढदिवस आहे. त्यांनी आजपर्यंत जे मुलींसाठी वसतिगृह काढलं अनाथ मुलींसाठी, त्यातनं 500 मुली ह्या अतिशय उत्तम शिक्षण घेऊन, चांगले संस्कार घेऊन आज वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहे. त्यांचा वाढदिवस ज्या माजी विद्यार्थिनी आहे त्यांनी आज या ठिकाणी ठेवला. आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं. अक्का म्हणजे एकदम ऊर्जा आहे त्यांच्यामध्ये आणि खूप चांगल्या प्रकारचं दोघंही आमच्या दादांनी आणि त्यांनी या मुलींना सांभाळण्याचं काम केलं. गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी सामाजिक काम केलं. जिल्हा परिषदच्या सदस्य झाल्या, गावच्या सरपंच झाल्या. शिवाय मुळात नदीमधनं त्यांनी मोठी पाईपलाईन ह्या गावासाठी अगदी म्हणजे 30 वर्षापूर्वी 1 कोटी रुपये किमतीची पाईपलाईन ह्या गावासाठी त्यांनी महिलांनी मिळून आणली. चांगले महिला मंडळ या ठिकाणी चालवले आणि म्हणून आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो. मी आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय बाळासाहेब थोरात साहेब, माजी आमदार डॉक्टर सुधीरजी तांबे, आमदार सत्यजित तांबे आणि संगमनेर शहर, संगमनेर तालुका सर्वांच्या वतीने मी या ठिकाणी त्यांना परमेश्वरांनी चांगलं आरोग्य द्यावं, सुख समाधान द्यावं अशी परमेश्वरच्यांनी प्रार्थना करते. कारण मुली सगळ्या आई म्हणतात आणि जे आईचं प्रेम आहे त्या आईचं प्रेम खरोखर अक्कांनी सर्वांना दिलं. ज्यावेळेस गाणं म्हणत होते आईवर, नंतर दादांच्या फोटोचं पूजन करताना, कारण दादा मागच्या वर्षी आपल्या सर्वांना सोडून गेले, त्यांच्या फोटोचं पूजन करताना मुलींनी बापावर गीत म्हटलं आणि गीत असं होतं की अगदी म्हणजे हृदयाला आपल्या अगदी हे टच होत होतं असं ते गीत होतं. आणि मुलींना ह्या आईबद्दल अतिशय प्रेम माया आहे आणि आईची त्यांच्यावर आहे. त्यामुळं मुलींना रडू आवरत नव्हतं असं एक दृश्य आजच्या कार्यक्रमामध्ये होतं. की आपण जेव्हा कुठल्याही पदावर असू, पण आपण आपल्यामध्ये जे गरजू आहे, ज्यांना गरज आहे, ज्या मुलींना, ज्या मुलांना, त्यांना शिक्षणासाठी, राहण्यासाठी, जेवणासाठी आपल्याला काय थोडी का होईना खारीचा वाटा उचलता आला तो उचलावा. तेच काम अक्कांनी आयुष्यभर या गावामधनं केलं आणि आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक 500 मुलींना त्यांनी प्रशिक्षित केलं, संस्कार दिले. मला त्याचा स्वाभिमान वाटतो
मुली म्हणले आई आम्हालाच वाढदिवस सुद्धा करायचा, पण अगं जेवण तरी मी करू द्या. नाही 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 आम्हालाच करायचं. आणि इंजिनियर, डॉक्टर, वकील अनेक क्षेत्रात गेल्या, संस्काराचं फार मोठं पालन केलं. याबद्दल मला फार त्यांचा अभिमान वाटतो. आता आईचं अंतकरण म्हणजे एवढं होतं ना माणसाला. मला खूपच आज 3 दिवसापासूनच त्यांचं आठवण येऊन रडू या त्यात येईल असं. पण विलाज नव्हता. आता मला माझा मनका पडल्यामुळे चपल्यामुळे मला हालताच नव्हतं. त्यांना म्हणणं नका करू सध्या, मग बघू तर नाही ते ऐका त्या म्हणणं नाही ठरलं. सध्या आता 37 आहेत. काही साकूर, हिवरगाव, नांदूरच्या नाही, साकूर, हिवरगाव, काही जळगाव, नाशिक, पुणा, आळेफाटा, जुन्नर. हे तुझं गाव कोणतं बाय? आळेफाटा नाही, त्या पुढच्या गाव ती एक नाही लांबची हा जळगावची येते. जळगावची नाही ती तामिळनाडूची एक. आता मला त्रास नाही होत काय. मी त्रास असा म्हणजे मी एक मुंबई शहरामध्ये एका श्रीमंत कोठे देशाचीच मुलगी होते पहिली. त्याच्यामुळे मला त्रास म्हणूनच मी या गावाला आले नाही. माझ्या मिस्टरांच्या गावाला त्रास मी पहिला समजूनच घेतलेला येतात. तरी पण मी त्याचं निवारण करते. आई करत राहते निवारण पक्षासारखं. आमच्याजवळ 410 मुली शिकून गेल्यात आणि आताही 37 आहेत. त्याला भरपूर देत. आता आम्ही हायस्कूल काढलं महिलांनी आपल्या नगर जिल्ह्यामध्ये. आमचं एकमेव हायस्कूल काढलेलं महिला आहेत आम्ही 7 जणी. आणि 150 बाई एकत्र येऊन काढत 1470 रुपयात स्वतः फी भरून गव्हर्नमेंटचं तेव्हा हायस्कूल काढलं. आणि नंतर मग मुलं नाही. मग माझ्या मिस्टरांची मी चर्चा केली, आपल्याला मुलगा तर दत्तक नाही घ्यायचा. मग ते म्हणजे काय तुझ्या मनावर काय करायचं आपल्याला ते करा. मग आम्ही काय केलं, हॉस्टेल काढलं. आणि कन्या विद्यालय काढण्यापेक्षा वसतिगृह काढलं. वसतिगृह 410 मुली शिकून गेल्या. आताही 37 मुली आहेत. आम्ही लग्न असे करून देतो का मी कोणाचे 5 पैसे घेत नाही. आणि पूर्वीची जे लग्न केली ती माझ्या खर्चाने केली. पण आता 2-3 वर्षापासून असं झालं का मुलीच मिळते नाही. त्याच्यामुळे आता 2-3 मुलींची लग्न केली. पण त्या पार्टीनं त्याचा खर्च बाकीचा केला. मी आपला रोखवत करणे, वरांडणे नाही, वट्या भरणे हे बाकीचे काम माझं मी केलं. फक्त जेवण आणि मंडोळ्या येते असं खर्च तो त्या पार्टीने केला. आणि बाकीचा सगळा खर्च मी माझा केला. आज जसा वाढदिवस साजरा केला तसा हा इथून पाठीमागे दरवर्षी असा साजरा केला का मुलींनी? नाही पहिलीच वेळ गेली. म्हणजे पहिल्यांदाच असा वाढदिवस तुमचा साजरा केला? आता काही म्हणत होते आई आता नको लगेच करू, आम्ही बिल्डिंग बांधायची, बिल्डिंग जागा आम्ही करू. पण त्या काही ऐकलं तर ग्रामसेवक ते ऐकलं ते म्हणे आम्हाला आता आम्हाला करू देच आयुष्यात आणि आमच्या बरोबर. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, नांदूर खंदरमाळ. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.